रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं आहे. नमस्कार. शिंदे ॲडवायझर संचालित सेवा संवाद या उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण सेवा संवाद मध्ये 7व्या पुष्पाकडे चाललेलो आहोत. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये अनेक विषयावर अनेक संस्था काम करतात आणि अनेक प्रश्न पण आहेत. त्या प्रश्नांना धरून सगळं काम चालू असतं. भारतासारख्या आवाढव्य विविधता असलेल्या देशाचा विचार करता अनेक राज्य आहेत. त्या राज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना परिचित काश्मीर आहे. काश्मीरचा इतिहास आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आतापर्यंत विविध माध्यमातून आपल्या तो समोर आलेला आहे. जसं आपण आता आपल्याला माहिती आहे की काश्मीर 370 कलम आपल्याला एक माहिती होतं आणि या सगळ्याच्या भोवती अनेक समस्या होत्या. अतिरेकी हल्ले आहेत, कारवाया आहेत, घुसखोरी आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील काश्मीरचं भारताचं एकसंधपण जे आहे, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, ही धारणा मनाशी धरून काश्मीरमधल्या लोकांना, तिथल्या काश्मीरी पंडितांना, हिंदू जनतेला भारताशी जोडून ठेवण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करतात. त्यापैकी डोंबिवलीमधली एक संस्था आहे, त्याचं नाव आहे हम चॅरिटेबल ट्रस्ट. आज आपण हम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते काय काय तिकडे काम करतात जम्मू काश्मीर भागामध्ये, याची आपण माहिती आपला जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तरी संस्थेचे विश्वस्त श्री जयंत पित्रे, जे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ते आज आपल्यासमोर उपस्थित आहेत. तर मी श्री जयंत पित्रे यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेची माहिती सर्वांकडून मांडावी. पित्रे सर. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. हम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेशी मी ऑडिटर म्हणून निगडीत आहे. अर्थात सर्व ॲक्टिव्हिटीज मध्ये मी खूप इन्व्हॉल्ड असतो. प्रत्यक्ष कामामध्ये माझा सहभाग आहे आणि त्या नात्याने या सर्व कामाची माहिती आज सगळ्यांना द्यावी म्हणून या प्लॅटफॉर्मवरती मला आमंत्रित केलं. याबद्दल मी पहिल्यांदा शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे आभार मानतो. आणि जे काय आमचं हम ट्रस्टचं छोटंसं काम आहे, कारण तशी नवीन संस्था आहे, 2019 मध्येच आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर त्यामुळे 3 वर्ष ही संस्था आयु जर का बघितली तर ती तशी खूप कमी आहे. पण या कालावधीमध्ये जे काही काम आम्ही करू शकलोय त्याची मुख्यतः ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, काय दिशेने आमचा प्रवास आहे, हे मी तुम्हाला माझ्या जे काही पॉवर पॉईंट स्लाइड्स मी तयार केलेल्या आहेत तर त्या माध्यमातून मी सांगतो. माझा स्क्रीन शेअर करतो आणि मला सर्वांना स्लाइड्स दिसतायत सर्वांना? हो, फक्त मगासारखं फुल स्क्रीन करा. फुल स्क्रीन दिसत नाही आता. केलाय ना? हॅलो, हा ठीक आहे. फुल स्क्रीन दिसतंय ना? हो. हे आमचा हम चॅरिटेबल ट्रस्ट, ज्याची स्थापना मी आता जसं सांगितलं तसं 2019 मध्ये झाली. आमचे एक मित्र मनोज नशिराबादकर हे जम्मू काश्मीरमध्ये काम करण्याचं त्यांनी ठरवलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि ते कायमचे जम्मूला स्थलांतरित झाले. 2018 पासूनच त्यांनी काम सुरू केलं. आमचा ट्रस्टच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस होता होता थोडा वेळ लागला आणि त्याच्यामुळे 2019 मध्ये या ट्रस्टचं रजिस्ट्रेशन झालं. जम्मू काश्मीर हा जरी त्याचा प्रामुख्याने फोकस असला तरी सर्व बॉर्डर एरियाज किंवा बॉर्डर स्टेट्स असे याच्यामध्ये आम्ही त्याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये ठेवलेली आहेत. कारण एक जुन्या माणसांचं उदाहरण सांगायचं तर ते असं म्हणायचे की आपलं शेत समजा असेल तर त्याच्या बाउंड्रीवरती आपण सतत नजर ठेवली पाहिजे. त्या बाउंड्रीजमधून कोणी घुसखोर येत नाहीये ना हे आपण बघितलं पाहिजे. आणि हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून
भारताच्या ज्या सर्व सीमावर्ती भाग आहे, हा सर्व सीमावर्ती भाग हे हम ट्रस्टचं ऑब्जेक्टिव्ह आहे. अर्थात त्याच्यामध्ये आत्ता आमचा फोकस हा जम्मू आणि काश्मीरचं राज्य हा राहिला, कारण एकतर मनोज नशिराबादकर सध्या तिथे राहून तिथलं काम करतायत, आणि दुसरं जसं इथे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे इंटिग्रेशन हा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा इश्यू आहे. कारण म्हणजे गरिबी तर अनेक ठिकाणी आहे, सेवा कार्य मगाशी जसं निपुंगे साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की विविध राज्यामध्ये विविध प्रकारच्या कामांची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे लोक ही कामं करतातही आहेत. पण जम्मू काश्मीरमध्ये, महाराष्ट्रातून उठून जम्मू काश्मीरमध्ये जाण्यामध्ये आमचा इंटिग्रेशन भारताचं त्या राज्यातल्या लोकांशी नीटपणे व्हावं, याच्याकरताही आमचा जो काही खारीचा वाटा आहे तो द्यावा, या उद्देशाने आम्ही जम्मू आणि काश्मीर या राज्याची निवड केली. आणि मगाशी सांगितलं तसं आम्हाला रजिस्ट्रेशन करताना थोडा उशीर झाला, पण ऍक्टिव्हिटीज मात्र आमच्या आधीच सुरू झालेल्या होत्या. 2018 पासूनच आम्ही त्या कामाला गती घेतली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि 2019चा जो गुढीपाडवा असतो आणि त्यानिमित्ताने होणारी नववर्ष स्वागत यात्रा असते डोंबिवलीमध्ये, तर या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये तिकडच्या काही मुली या डोंबिवलीमध्ये आणायच्या आणि त्यांना या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये सामील करायचं, अशा प्रकारचा आमचा प्लॅन नक्की झाला. आणि त्याप्रमाणे दृष्टी म्हणून तिथे जे जम्मूमध्ये छात्रावास आहे त्याच्यामधल्या 23 मुली या त्या मुंबई भेटी करता डोंबिवलीमध्ये आल्या. साधारणतः 3-4 दिवस त्या डोंबिवलीमध्ये राहिल्या. नववर्ष स्वागत यात्रेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आदल्या दिवशी मैदानावर जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर नाच, काश्मीरी, डोगरी असे नृत्य आणि त्या भाषेतली गाणी ही सादर केली. दुसऱ्या दिवशीच्या स्वागत यात्रेमध्ये देखील त्यांचा सहभाग होता. आणि त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या इथल्या कुटुंबांमध्ये जे जोडो जम्मू काश्मीरचे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांच्या घरामध्ये त्या राहिल्या. आणि म्हणजे नुसत्या घरामध्ये राहिल्या असं नाही, तर तिथल्या पाककृती शिकल्या, आपल्या पाककृती त्यांना दाखवल्या. अशा प्रकारे अत्यंत मिळून मिसळून असा त्यांचा त्या घरातला अत्यंत मेमोरेबल असा रहिवास राहिला असं म्हणता येईल. काही काही मुली तर अजूनही त्या कुटुंबाशी टचमध्ये आहेत. त्याच्यानंतर मग एक दिवस मुंबई दर्शन करून त्या जम्मूला परत गेल्या. आणि अत्यंत उत्साहवर्धक असा हा पहिलाच आमचा कार्यक्रम झाला. आणि मग सगळ्यांना कार्यक्रमाची दिशा निश्चित झाली. आपल्याला कशा प्रकारे हे जे काही कल्चरल एक्सचेंज आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला ही एकरसता साधायची आहे, तर ते कुठच्या दिशेने आपल्याला जायचं आहे हे निश्चित करण्याकरता हा जो नववर्ष स्वागत यात्रेचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने विद्यार्थिनींची भेट याचा खूप चांगला उपयोग झाला. 2019ला हा कार्यक्रम झाल्यानंतर मध्ये आम्ही बरेच कार्यक्रम केले, छोटे छोटे कार्यक्रम होते. पण जम्मू काश्मीर या विषयाची आणि त्या समस्येची सगळ्यांना जाण व्हावी म्हणून हा प्रयत्न होता. आपण हे लक्षात घ्या की तेव्हा 35A आणि 370 कलम होतं, आणि त्यामुळे त्या विषयाची गंभीरता ही सगळ्या लोकांना माहिती होती असं नाही. तर या विषयाची सगळ्यांना जाण करून देण्याच्या दृष्टीने शक्ती मुंशी म्हणून ज्या मूळ काश्मीरी आता मुंबईला राहतात आणि जम्मू काश्मीर स्टडी सेंटरचं काम करतात, त्यांचे आम्ही काही कार्यक्रम इथे घेतले. भारतीय शिक्षा समिती जी संघाच्या अंतर्गत विद्याभारती म्हणून जी संस्था आहे, तर त्याची भारतीय शिक्षा समिती हे जम्मू काश्मीर मधलं त्याचं रजिस्ट्रेशन आहे. तर या भारतीय शिक्षा समितीचे प्रदीपजी म्हणून अधिकारी आहेत, ते डोंबिवलीच्या भेटीमध्ये आले. त्यांनी इथे विविध शाळांची भेट घेतली आणि त्याच्यामधून जे एक्सचेंज झाले त्याचा पुढेही फायदा झाला, ते मी तुम्हाला नंतरच्या स्लाइडमध्ये सांगीन. पण असे हे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही घेत असतानाच 5 ऑगस्टला 35A आणि 370 हटवल्याची बातमी कानावरती आली. आणि मग त्या निमित्ताने आम्ही कार्यक्रम घेतला. काही तरुण मंडळी त्याच्यामध्ये सहभागी झाली आणि त्या निमित्ताने 35A आणि 370 नेमकं होतं काय आणि ते गेल्या म्हणजे काय झालं याची माहिती आम्ही देऊ शकलो. त्या सगळ्या यात्रेमध्ये आम्ही सहभागी होऊ शकलो. तोही एक आमचा उत्साह वाढवणारा असा कार्यक्रम होता. हे सगळं 2019 मध्ये होत होतं आणि होता होता 2020चा पाडवा समोर आला. आणि 2019चा अनुभव जेव्हा लक्षात घेता आम्ही 2020च्या यात्रेची जोरदार तयारी चालू केली होती.
जे तिकडचा राजौरीमध्ये दक्ष म्हणून छात्रावास आहे त्या ठिकाणची मुलं यावेळेला मुंबई दर्शनाकरता आणायची, स्वागत यात्रेकरता आणायची असं आमचं निश्चित झालं होतं. ती मुलं जम्मूमध्ये येऊन दाखल देखील झाली, परंतु दुर्दैवाने करोनाचा घाला पडला आणि मार्च 20ला सर्व लॉकडाऊन जाहीर झालं आणि त्या परिस्थितीमध्ये आता ही काही यात्रा होऊ शकत नाही असं आमच्या लक्षामध्ये आलं. त्याच्यानंतर अर्थात आपण सगळेच जण 2 महिने पूर्ण लॉकडाऊन आणि मग अंशतः थोडं थोडं खुलं वातावरण अशा प्रकारे जात होतो आणि त्यामुळे सगळ्यांच्याच ऍक्टिव्हिटीवरती खूप निर्बंध आले होते. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा काही ना काही काम चालू ठेवायचं या दृष्टीने. हॅलो, आवाज येतोय ना क्लिअरली? हो. या दृष्टिकोनातून आपण जे जम्मू काश्मीर मधल्या शाळा होत्या तर आपण या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं खाजगी शिक्षण संस्था असतात आणि त्यांना ग्रँट असते सरकारी आणि शिक्षकांचे पगार प्रामुख्याने तो मोठा खर्चाचा भाग असतो, तो सरकार उचलत असतं आणि त्याच्यामुळे मग बाकीचे काही खर्च याच्याकरताही थोडीफार ग्रँट मिळते. ती आता भले कमी झाली असेल परंतु शाळांना सरकारी अनुदान बऱ्यापैकी उपलब्ध आहे, जे जम्मू काश्मीरमध्ये बिलकुल उपलब्ध नाही. आणि त्यामुळे जे काही शाळांचे खर्च आहेत, मग तो बिल्डिंग किंवा जमीन ॲक्विजिशन सारखा कॅपिटल एक्सपेंडिचर असून दे किंवा शिक्षकांचे पगार आणि बाकी जे काही शाळेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च आहे तो असून दे, तो सगळ्या त्यांना एकतर मुलांच्या फी मधून किंवा देणग्यांमधून गोळा करायला लागतो. आणि मग करोना परिस्थितीमध्ये तर असं झालं होतं की मुलंही शाळेमध्ये येत नव्हती, त्यामुळे त्यांच्या फीही उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे शिक्षकांचे पगार देण्यापासून अडचणी या संस्थेसमोर उभ्या होत्या आणि त्याला मदत व्हावी या दृष्टीने आपण गंगाजळी योजना अशी सुरू केली. अनेकांना आपण आवाहन केलं की तुम्ही 500 रुपये, 1000 रुपये तुमच्या जे काही क्षमता आहे त्याप्रमाणे दर महिना आमच्याकडे द्या आणि आम्ही ती रक्कम ही भारतीय शिक्षा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की एवढी चांगल्या प्रकारे ती योजना सगळ्यांनी उचलून धरली की आत्ताही एक चांगली रक्कम दर महिना आमच्याकडे जमा होत असते आणि आपण ती भारतीय शिक्षा समितीला पाठवत असतो, ज्याच्यामधून त्यांचा जो काय दर महिन्याचा खर्च आहे त्याचा भार थोडाफार कमी करण्यामध्ये आपण त्यांना मदत करू शकलो. दुसरं आपण या काळामध्ये केलं म्हणजे राजौरी तिथली जी शाळा आहे त्यांना कम्प्युटर लॅबची एक आवश्यकता होती. त्यांच्या ठिकाणी कम्प्युटर्स नव्हते, तर त्या शाळेला आपण कम्प्युटर लॅब आपल्या देणग्या आपण गोळा केल्या त्याच्यामधून उभी करून दिली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कारण जम्मू काश्मीरमध्ये जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे ती अत्यंत वीक आहे, अनेक वेळेला ती बंदही असते, पण 2Gच्या वरती ती कधीच जात नाही आणि त्याच्यामुळे जे ऑनलाईन प्रशिक्षण आपल्याकडे सहजपणे उपलब्ध होतं ते जम्मू काश्मीरमध्ये तेवढ्या सहजतेने उपलब्ध नव्हतं. ही त्यांची अडचण लक्षात घेऊन आपण असं केलं की या ठिकाणी 8वी ते 10वीच्या मुलांचे गणिताचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्याचे पेन ड्राईव्ह बनवले आणि ते पेन ड्राईव्ह मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी दिले, ज्याच्यामधून इंटरनेट कनेक्टिव्हिटी जरी नसली तरीही त्या मुलांना गणिताचे जे त्यांचं प्रशिक्षण आहे ते सहजपणे उपलब्ध झालं. पुढच्या काळामध्ये असेच अन्य जे विज्ञान विषय आहेत त्याचेही व्हिडिओज करण्याचं काम आपलं चालू आहे आणि तेही आपण पेनड्राईव्हच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. साधारणतः पहिल्या 2 वर्षाचा जो प्रवास आहे 2019 आणि 20चा तो मी या स्लाइड्सच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलेला आहे. त्याचे काही फोटोग्राफ्स आपल्याला निश्चितपणे बघायला आवडेल. नॉर्थ ईस्ट मीट्स नॉर्थ वेस्ट असं आपल्याला कदाचित माहिती असेल की डोंबिवलीमध्ये एक पूर्वांचलचं वसतिगृह आहे, ज्याच्यामधले आपली पूर्वांचल मधली जी 7 राज्य आहेत त्यांचे काही विद्यार्थी असतात आणि ते इथे शिक्षण घेतात. तर ह्या नॉर्थ ईस्टच्या मुलांना नॉर्थ वेस्ट मधून आलेले म्हणजे जम्मू काश्मीर मधून आलेल्या मुली या भेटल्या. त्या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम झाला, गाण्याच्या भेंड्या, भक्तीपर गाण्यांचा भेंड्या अशा प्रकारचा कार्यक्रम आणि अत्यंत चढाओढीने मुलींनी गाणी म्हटली आणि डोंबिवलीतले अनेक प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. असा अत्यंत सुंदर प्रेरणा देणारा असा हा कार्यक्रम झाला. मधल्या काळात मी तुम्हाला सांगितलं तसं 35A-370 हटवलं, त्यावेळेला जी मिरवणूक निघाली होती त्याच्यामध्ये आपण सामील झालो. इथे प्रदीप कुमारजी वृक्षारोपण करताना
दिसत आहेत ते जेव्हा इथल्या शाळांच्या भेटीला आले होते त्यावेळेला हे राजौरी शाळेला जी कम्प्युटर लॅब आपण करून दिली त्या कम्प्युटर लॅबचा हा फोटो आहे. हे आमचं 2020 पर्यंतचं काम मी आपल्या पुढे मांडलं. त्याच्यानंतर 2021 मध्ये आपण जेव्हा प्रवेश केला आणि 2021चा जेव्हा पाडवा आला तेव्हा परत एकदा नववर्षाची ओढ आम्हाला लागली. पण लक्षात असं येत होतं की याही वेळेला तिथनं काही विद्यार्थी इथे येतील अशी शक्यता खूपच कमी आहे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आपण ह्या वेळेला आपण जाऊया त्याच्याबरोबर त्यांच्या ठिकाणी आणि आपण त्या ठिकाणी जाऊन नववर्षाचं स्वागत करू, गुढी उभारू. आणि त्याप्रमाणे आमचे 5 प्रतिनिधी हे जम्मूला गेले आणि जम्मूला त्या ठिकाणी जम्मूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये गुढी उभारली. आम्ही आमच्याबरोबर अनेक तिथल्या मुली या लेझिम आम्ही घेऊन गेलो होतो इथनं की महाराष्ट्रातलं आपण काहीतरी त्यांना देऊया याच्याकरता 30 लेझिम आम्ही घेऊन गेलो होतो. तिथल्या छात्रावासातल्या ज्या मुली होत्या त्यांना आम्ही आयत्या वेळेला प्रशिक्षण दिलं आणि या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमामध्ये छान लेझिम खेळण्याचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये तिथल्या मुलींनी आम्ही सहभागी झालो. त्याच्यानंतर अनेकांनी हातात घेऊन ते लेझिमचे प्रयोग केले आणि अशा रीतीने हा जो गुढीपाडवा आहे तो आम्ही जम्मूमध्ये साजरा केला. आणि त्याच्याबरोबर मग तिथले जे छात्रावास आहेत, शाळा आहेत, त्यांच्या भेटी या एप्रिल 2021 मध्ये आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा पार पडल्या. मला असं इथे हे सांगणं आवश्यक वाटतं की जम्मू काश्मीर हे तसं दूरचं राज्य आणि त्यामुळे वारंवार प्रवास करणं हे थोडंसं खर्चिक आहे. परंतु सुदैवाने ट्रस्टीज हे सगळं आपापल्या खिशातून खर्च करून करत असतात. त्याचा कुठचाही भार हा आम्ही ट्रस्टवरती देत नाही, तर पूर्णपणे हा प्रवास खर्च ट्रस्टीज हे आपल्या स्वतःच्या खिशातून खर्च करून करत असतात. अर्थात तिकडे गेल्यानंतर हॉस्टेलमधला आपला मुक्काम आहे, जेवण आहे वगैरे ही ती संस्था करत असते. परंतु प्रवासाचा खर्चाचा भाग मात्र ट्रस्टीज हे आपला करत असतात. त्याचा ट्रस्टवरती आपण कुठच्याही प्रकारे आर्थिक भार येऊ देत नाही. ह्याच्यानंतर लगेच ऑक्टोबर 2021 मध्ये एक प्रसंग असा आला की त्या ठिकाणी एक हिरानगर म्हणून बॉर्डर एरिया आहे. 5-6 किलोमीटर पाकिस्तानची बॉर्डर पासून ही शाळा येते. अनेक वेळेला त्या ठिकाणी बॉम्बगोळे पडलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलेही आहेत बघायला. तर ही जी शाळा आहे त्यांना CBSE रेकग्निशन करता लायब्ररीची आवश्यकता होती आणि आपण असं ठरवलं की ही लायब्ररी आपण त्यांना उभी करून द्यायची. आणि म्हणून मग त्यासाठी लागणारी पुस्तकांची कपाटं असतील, टेबल, खुर्च्या, कम्प्युटर, स्क्रीन असं सर्व सामग्री आपण त्यांना उपलब्ध करून दिली. पुस्तकं सुद्धा आपण इथून ऑर्डर केली आणि जे पब्लिशर्स होते त्यांना त्या ठिकाणी पोहोचवायला सांगितली. अशा प्रकारे एक समृद्ध लायब्ररी ज्याच्यामधून त्यांना CBSE रेकग्निशन मिळणं सहज प्राप्त झालं. तर अशी लायब्ररी आपण त्या ठिकाणी उभी केली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय असं त्याला नाव दिलं. आपल्या सगळ्यांकरता ही एक खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की सावरकरांच्या नावाने एक लायब्ररी आज जम्मू सारख्या ठिकाणी आणि तेही हिरानगर शाळेमध्ये पाकिस्तान पासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती उभी आहे. तर ह्या हिरानगर शाळेचं जे CBSE रेकग्निशन होतं त्या निमित्ताने आम्ही परत एकदा काश्मीरला गेलो ऑक्टोबर 2021 ला. ह्या वेळेला आम्ही असं ठरवलं होतं की काहीतरी कॉन्क्रीट आपण त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी सुरू करण्याच्या दृष्टीने हा आपला दौरा असला पाहिजे. आणि याच्याकरता आम्ही 3 ग्रुप्स बनवले. ज्याच्यामध्ये एक होता टुरिझम त्या ठिकाणी कसं आपल्याला करता येईल, कुठच्या भागामध्ये जाता येईल, कशी त्यांची व्यवस्था करता येईल हे तपासणं. दुसरं शैक्षणिक जे काही कार्य इथे चालतं त्याला आपल्याला कशा प्रकारे मदत करता येईल याकरता भारतीय शिक्षा समितीच्या ज्या वेगवेगळ्या शाळा चालतात त्यांना व्हिजिट करणं. आणि तिसरा 2 जणींचा जो ग्रुप होता ते वेगवेगळ्या भागांमध्ये महिला सक्षमीकरणाचे वर्कशॉप्स घेणं असं त्यांनी काम केलं. जवळजवळ 15 ठिकाणी वेगवेगळ्या काश्मीरमधल्या दूरस्थ ठिकाणी जसं नुनियाल, डिंग, पूंछ ह्या भागामध्ये त्यांनी वर्कशॉप्स घेतली आणि हँडीक्राफ्टचे वेगवेगळे प्रकार तिथल्या महिलांना दाखवले आणि त्या महिलांना या हस्तकलेच्या वस्तू तयार करून काही उपजीविकेचं साधन निर्माण होईल अशा प्रकारे हे वर्कशॉपची रचना केलेली होती. अर्थात या भेटीमध्ये माझ्या सौ नंदिनी पित्रे यांनी अनेक महिला ज्या वेगवेगळ्या प्रकारे
उदाहरण त्यांचं घ्यावं, लोकांना माहिती व्हावं, अशा ह्या महिला आहेत. आणि त्यांच्यावरती 9 लेखांची एक लेखमालिका फेसबुकवरती आहे उपलब्ध सर्वांना, तर ती जरूर वाचावी. म्हणजे किती प्रकारे महिला सुद्धा सक्षम आहेत. खरं तर सक्षमीकरणाची त्यांना आवश्यकता नाहीये, त्या ऑलरेडी सक्षम आहेत. तर अशा या सक्षम महिलांचा परिचय आपल्याला त्या फेसबुकच्या मालिकेमधून होईल. दुसरी एक गोष्ट या दौऱ्यामध्ये साध्य झाली म्हणजे जेव्हा किश्तवाड या जिल्ह्यामध्ये माझा शैक्षणिक कार्याकरता प्रवास झाला आणि वेगवेगळ्या शाळा या भारतीय शिक्षा समितीच्या मी बघितल्या, त्यावेळेला किश्तवाड जिल्ह्यातली किश्तवाड पासून सुद्धा जवळजवळ 200 किलोमीटर अंतरावरती असलेली पहाडामध्ये ज्याला म्हणता येईल अशी मसू नावाचं गाव आहे, खेडच आहे ते. आणि या मसू गावामधले जे शाळा होती ती शाळा म्हणजे अक्षरशः मला असं बघितल्यावर असं त्याचे फोटोही उपलब्ध आहेत, त्याची क्लिपही आज कदाचित दाखवणं शक्य होणार नाही, पण फोटो तुम्हाला जरूर दाखवीन की एका बाजूची त्याची भिंतच नाहीये. अशा शाळांमध्ये आपण कदाचित आपल्या मुलांना पाठवणार देखील नाही. तर अशा शाळेमध्ये हे वर्ग चालतायत. आणि ऍक्च्युली तिथल्या लोकांनी एकत्र येऊन एक जमीन आयडेंटिफाय केलेली आहे. त्या जमिनीवरती प्लीन पर्यंतचं बांधकामही केलेलं आहे. परंतु मग या करोनामुळे जे काही फी वरती सगळा आघात झाला आणि कलेक्शन वरती जो काही आघात झाला, त्यामुळे भारतीय शिक्षा समिती काय किंवा त्या गावातली लोक काय ते काम पुढे नेऊ शकले नाही. आपण इथे असं ठरवलं की या कामाला आता आपण हात घालायचा आणि ती शाळा त्यांना पूर्ण करून द्यायची. तर त्या दृष्टिकोनातून हा फोकस आम्हाला त्या ट्रिपमध्ये सापडला असं निश्चितपणे म्हणता येईल. टुरिझम हा जो तिसरा ग्रुप होता त्यांनी जे वेगवेगळी गावं आयडेंटिफाय केली आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स जे आपले त्या ठिकाणी विविध प्रोजेक्ट्स चालतात, मेनली 2 शैक्षणिक उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या शाळा आणि विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्याकरता वेगवेगळी हॉस्टेल्स, मग ती विद्यार्थिनींकरता असतील किंवा विद्यार्थ्यांकरता असतील. तर या सर्वांना भेटी देणं आणि त्याचबरोबर काश्मीर बघणं अशा प्रकारचा एक उपक्रम आम्ही राबवतो आहोत. आता ह्या एप्रिल किंवा मे मध्ये कदाचित त्याची पहिली बॅच ही त्याकरता रवाना होईल. त्याचे डिटेल्स लवकरच नक्की होतील आणि नक्की आम्ही तुम्हाला ते प्रोव्हाइड करू. नंतर तुम्हाला दूरभाष नंबर सुद्धा सगळ्यांचे दिलेले आहेत, तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केलं तर ही जी काही टूर आता एप्रिल किंवा मे 2022 मध्ये जाईल तर त्याचे सर्व डिटेल्स हे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. याच्यानंतर आणखीन एक कार्यक्रम आत्ताच मध्यंतरी झाला. पंकजा दिदी म्हणून जम्मूमध्ये काम करतात, राष्ट्र सेविका समितीच्या त्या पूर्ण वेळ प्रचारिका आहेत. मूळच्या त्या आंध्रामधून निघाल्या प्रचारिका म्हणून आणि प्रवास होता होता जम्मू काश्मीरमध्ये आल्या. जम्मू काश्मीरचं दायित्व त्यांना मिळालं आणि जम्मू काश्मीरमध्ये जे काय त्यावेळेला परिस्थिती होती म्हणजे 90s मध्ये जेव्हा त्या काश्मीरमध्ये गेल्या तेव्हा बॉम्बस्फोट होणं, त्याच्यामध्ये माणसं मरणं किंवा अन्य प्रकारे जसं लव जिहाद आहे आणि अनेक प्रकारे मुलींचं जे काय एक्सप्लॉयटेशन त्या ठिकाणी होत होतं आणि त्या मुलींना त्याच्यातून बाहेर काढून त्यांनी त्यांचा सांभाळ करणं हे काम स्वतःच्या अंगावरती घेतलं आणि गेले 20-25 वर्ष सलगपणे ते या कामामध्ये मग्न आहेत. आताच मी म्हटलं तसं इथे जे कर्वे स्त्री शिक्षण संस्था आहे तर त्यांचा बाया कर्वे फाउंडेशन, बाया कर्वे अवॉर्ड म्हणून ज्या सक्षम महिला असतात त्यांना पुरस्कार दिला जातो, तसा पुरस्कार त्यांना पुण्यामध्ये दिला गेला आणि त्याच्यानंतर डोंबिवलीमध्येही आम्ही त्यांना बोलावलं होतं. डोंबिवलीमध्ये देखील त्यांचा खूप छान कार्यक्रम झाला आणि खूप मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होती. या सर्वांचं एक थोडंसं फोटोग्राफिक असं अवलोकन आपल्याला करायला आवडेल. ही आमची पहिली एप्रिल 21 ची गुढीपाडवा तिकडे साजरा केला तेव्हाची ट्रिप. जे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय आपण त्या ठिकाणी उभं केलंय हिरानगरच्या शाळेमध्ये, माननीय इंद्रेशजी जे राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे प्रवर्तक आहेत ते या कार्यक्रमाला आणि या लायब्ररीच्या उद्घाटनाकरता उपस्थित होते. ही ती लायब्ररी ज्याची कपाट, टेबल, खुर्च्या, पुस्तकं हे सगळं आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि या पंकजा दिदी आणि ह्या त्यांच्या वसतिगृहामध्ये असलेल्या मुली असं हे जम्मूचं पंकजा दिदींचं छात्रावास. यानंतर आपण येऊया सेवा भारतीचे जे विविध उपक्रम त्या ठिकाणी चालतात त्याच्याकडे.
सेवा भारतीमध्ये जगती म्हणून त्यांचं एक विमेन एम्पॉवरमेंट सेंटर आहे. जगती जे आहे ते प्रामुख्याने 1990 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यामधून जे हिंदू राहत होते त्यांचं परसिक्युशन झालं, त्यांना तिकडून हकलवण्यात आलं आणि मग हे निराश्रित हिंदू हे जम्मू भागामध्ये येऊन अक्षरशः कॅम्प किंवा झोपड्या याच्यामध्ये त्यांनी वस्ती केली. त्यांना जे काही सरकारने पुरवठा केला त्याप्रमाणे हळूहळू त्या ठिकाणी परमनंट स्ट्रक्चर्स झाली. हळूहळू ते लोक आपापल्या पायावरती उभे राहिले, परंतु अजूनही त्याच्या पाऊलखुणा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अनेक लोकांना असं म्हणतात की त्या ठिकाणी अजूनही मानसिकरित्या दडपणाखाली ते आहेत. त्यांना अजूनही त्या दिवसाची आठवण, जे एका रात्रीमध्ये त्यांना अक्षरशः आपल्या अंगावरच्या नेसत्या वस्त्रांशी मिळेल तो ट्रक पकडून, मिळेल ते वाहन पकडून बाहेर पडायला लागलं, त्याच्या आठवणी त्यांना अजूनही सतावतात. अशा प्रकारची ही जी वस्ती आहे त्याच्यामध्ये महिलांना आधार देण्याकरता हे जगती म्हणून चालवलं जातं आणि त्याच्यामध्ये महिलांचे विविध मग विणकाम असतील, मास्क शिवण्याचा प्रकल्प असेल, विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करणं ते विकणं असं असेल, तर अशा प्रकारचे अगदी कम्प्युटर क्लास पर्यंत असे विविध उपक्रम या सेंटरतर्फे चालवले जातात आणि अनेक महिला ह्या त्याचा लाभ घेत असतात. सेवा भारतीतर्फे तिथे अनेक ठिकाणी या मुलांच्या शिक्षणामध्ये शाळा हे भारतीय शिक्षा समिती चालवतं, तर जी वसतिगृह आहेत ती सेवा भारती चालवतो. अशी वसतिगृह ही अनेक ठिकाणी 5 ठिकाणी जम्मूमध्ये आहेत, राजौरी, कटरा आणि भलेसा. आता मी जेव्हा गेलो होतो तेव्हा भलेसाच्या वसतिगृहाचं उद्घाटन झालं. भलेसाचं वसतिगृह आपल्याला कल्पना येत नाही इथे बसून की जम्मू रिजन मध्ये सुद्धा काही भाग असे आहेत की जिथे पूर्णतः मुस्लिम डॉमिनेशन आहे आणि त्या ठिकाणी हिंदू राहणं हे तशा प्रकारे अवघड आहे. परंतु अशा भागामध्ये एक कालगुनी मंदिर म्हणून भाग आहे, ज्याचं मंदिर आणि समोर मोठं मैदान आहे. अतिक्रमणाचा त्या ठिकाणी धोका होता, तर हे लक्षात घेऊन दादाजी जे तिकडचे प्रचारक आहेत त्यांनी त्या ठिकाणी एक विद्यार्थी वसतिगृह उभं करायचा निर्णय घेतला आणि एक अत्यंत सुंदर असं विद्यार्थी वसतिगृह भलेसा या ठिकाणी आता उभं झालं. मी म्हटलं तसं आत्ताच त्याचं उद्घाटन झालं जेव्हा आम्ही ऑक्टोबर 2021 मध्ये तिकडे गेलो होतो. याच्याशिवाय एकल विद्यालय हे काश्मीर खोऱ्यामध्ये आपली चालतात. काही म्हणजे साधारणतः 500च्या संख्येपर्यंत एक शिक्षकी शाळा असं त्याचं स्वरूप आहे की काही मुली, छोटी छोटी मुलं एकत्र करून त्यांना विविध प्रकारे प्रशिक्षण त्यांचं 2 तासाकरता हे घेत असतात. आपल्याकडे जसा संस्कार वर्ग चालवतो तसा. अर्थात हा मुस्लिम महिला आहेत आणि त्यांनी त्यांचं प्रशिक्षण तिकडे देतात, पण कमीत कमी एवढं तर नक्कीच होतं की त्या मुली या स्वतःला सेवा भारतीच्या भाग मानतात आणि स्वतःला भारताचे म्हणून त्या ठिकाणी आहेत. तर हे आपल्याकडे सेवा भारतीची जी प्रार्थना आहे ती तिकडे म्हटली जाते. तर हा आपल्याकरता एक मोठा प्लस पॉइंट आहे असं म्हणायला हरकत नाही. हे जगतीचं जे सेवा केंद्र आहे तिथल्या वुमन एम्पॉवर सेंटर अथरूट असं आहे. विविध महिलांकरताचे उपक्रम हे त्या ठिकाणी चालवतात. त्या ठिकाणचा हा फोटो आहे. जे आपलं दक्ष छात्रावास राजौरीचं जे आहे त्या ठिकाणची ही सगळी मुलं आहेत. दृष्टी, मगाशी मी सांगितलं की डोंबिवलीमध्ये ज्या मुली आल्या होत्या त्या या दृष्टी छात्रावास मधल्या आहेत 23 मुली. तर तिकडच्या संध्याकाळी जो भजनाचा कार्यक्रम असतो, मुलीच सर्व वाद्य वगैरे वाजवत असतात, तर तो हा भजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हा झाला, त्याचा हा फोटो आहे. हे कटरा इथलं जे विद्यार्थी वसतिगृह आहे तिथला हा फोटो आहे. तिथून समोर वैष्णोदेवीचं मंदिर दिसतं आणि हा रात्रीच्या वेळेला फोटो काढलेला आहे, त्यामुळे तो संपूर्ण जो वैष्णोदेवीचा मार्ग आहे तो उत्तमरित्या या फोटोमध्ये आलेला आहे आणि सर्वात वरती वैष्णोदेवी माताचं मंदिर हे आपल्याला दिसतंय. मगाशी सांगितलं तसं हे भलेसा म्हणजे
फोटो साधारणतः काढला त्या बाजूला ते कालगुणी मंदिर येतं, हॉस्टेलच्या पलीकडे नदी आहे आणि हे समोरचं विस्तृत पटांगण ज्याच्यामध्ये आता हे वसतिगृह उभं आहे. आपण बघताय की आता फक्त ग्राउंड फ्लोअर त्याचा फंक्शनल झालेला आहे. पहिल्या मजल्याचं बांधकाम झालेलं आहे, पण अजून आतमधलं सगळं काम व्हायचं आहे. तर असं ग्राउंड फ्लोअरच्या आधाराने का होईना पण ते स्टुडंट हॉस्टेल या ठिकाणी उभं राहिलंय. त्याचं खूप छान ओपनिंग इथे झालं आणि त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो, हे माझं भाग्य. जे श्रीनगरमध्ये एकल विद्यालय चालतं, फाउंडेशन ऑफ इंडिया असं तुम्ही बघताय, आणि तिथल्या उजवीकडे ज्या आहेत ह्या त्याच्या चालिका आहेत आणि डावीकडे जे आहेत ते त्याचे कोऑर्डिनेटर्स आहेत. तर अशा रीतीने हे एकल विद्यालय सेवा भारतीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग या सगळ्या ठिकाणी चालवले जातात. आणि मी म्हटलं तसं सेवा भारतीची प्रार्थना या ठिकाणी होत असते आणि बाकी अन्य मग सेवा उपक्रम यांनी देखील मास्क शिवणं, करोना काळामध्ये त्याचं वितरण करणं, नागरिकांना लस घेण्याकरता प्रवृत्त करणं, अशा प्रकारची सेवा उपक्रम या एकल विद्यालयामार्फत या मुली त्या ठिकाणी राबवतात. मला जे काही पत्रक दिलं त्याच्यामध्ये काही संस्थेच्या अडचणी वगैरे या संबंधी सांगायला सांगितलं होतं. माझा अर्धा तास ऑलरेडी झालेला आहे, तर कसं काय करावं, कंटिन्यू करावं, थांबावं, काय सजेशन आहे? हॅलो, 5 मिनिटं नक्की करू शकता अजून काही अडचण नाही. बर, 5 मिनिटांमध्ये आपण आवर्त घेऊया. करोनाची अडचण आहे. काश्मीर खोऱ्यामधलं काम हे चॅलेंज आहे, आपण ते स्वीकारलेलं आहे. मी म्हटलं तसं हे एकल विद्यालय आणि इंडिया सोसायटी या माध्यमातून थोडं थोडं काम उभं आहे, पण निश्चितपणे आपण त्यांना आधार देऊया. माझं असं आवाहन आहे सगळ्यांना की आपण सगळ्यांनी या कामामध्ये सहभागी होऊया. जे दोन त्याचे डायमेन्शन्स आहेत की एक तर तिथल्या हिंदू जे आहेत त्या हिंदूंना बळ देणं, आणि त्याच्याबरोबर तिथले जे मुस्लिम आहेत जे स्वतःला भारतीय समजतात, भारताचा भाग आहे असं समजतात, त्या मुस्लिमांना देखील आपल्याला संवादाच्या माध्यमातून जोडायचं आहे. असं हे दुहेरी काम आहे आणि खूप मोठं काम आहे, निश्चितपणे चॅलेंजिंग आहे जे काश्मीर खोऱ्यातलं काम आहे ते. आणि तिसरा मुद्दा प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशनचा आहे की आपल्या ठिकाणी ही राज्याची जबाबदारी आहे, तशी ती जम्मू काश्मीर राज्यामध्ये देखील असायला हवी. तर मला असं वाटतं की उच्चतर लेवलला याचा कुठेतरी पाठपुरावा झाला पाहिजे. तुमच्यापैकी कोणीतरी तो करावा, आम्हीही त्याच्याकरता प्रयत्नशील आहोत आणि या सरकारी धोरणामध्ये बदल होईल. अशा प्रकारे जर का काही झालं तर आत्ता जो ताण या सगळ्या व्यवस्थेवरती येतोय तो बऱ्यापैकी प्रमाणात कमी होईल. जे फ्युचर प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये मसू शाळेकरता आपण प्रयत्न करतोय. मगाशी सांगितलं तसं मसू ही शाळा, मी जरा फोटो दाखवीन तुम्हाला की ही बघा, एका बाजूला या शाळेच्या भिंतच नाही आहे आणि तरीही ती मुलं या शाळेमध्ये बसली आहेत, खेळतायत आणि त्यांचं शिक्षण या क्लासरूम मध्ये चालू आहे. आणि ही जी खालची तळमजल्या जी आहे ती तर पूर्णपणे अंधारी, एखादी कोठडी असावी अशा पद्धतीची ही रूम आहे. या ठिकाणी असता त्यांचं शिक्षण हे चालू आहे आणि हे बांधकाम अर्धवट स्थितीमध्ये पडलेलं आहे, जे आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्याकरता आपला निधीचं संकलन चालू आहे. विषय आणखीन खरं तर बरेच आहेत, वरती फ्युचर प्लॅन्स बद्दल अधिक खरं तर सांगायला मला आवडलं असतं, पण वेळेचं बंधन लक्षात घेता मला असं वाटतं इथे थांबलं पाहिजे. नंतर परत कधीतरी आपल्याला मोकळे मिळेल, संधी मिळेल, तर त्यावेळेला अन्य जे उपक्रम आहेत त्याच्या संबंधी हे दुसरा एक ट्रेनिंग सायन्स टीचर्स अशा प्रकारचा उपक्रम आपण चालू केला आहे. हे मध्ये जे आपण गृहस्थ बघताय हे डॉक्टर सामंत आहेत, झेवियर्स कॉलेजचे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि शास्त्र या विषयातले आहेत. तर त्या ठिकाणच्या सायन्स टीचर्सचं प्रशिक्षण ते मुंबईतनं घेत असतात. तर अशाच प्रकारची ही क्लासरूम एक चालू असलेली, तर तो फोटो आम्ही या ठिकाणी टाकलेला आहे. हे हम ट्रस्टचे पदाधिकारी आहेत, सुनील देशपांडे आमचे अध्यक्ष आहेत, सतीश लिमये हे सेक्रेटरी आहेत आणि अन्य पदाधिकारी आणि ट्रस्टीज यांची नावं या ठिकाणी आहेत.
आपल्याला काहीही शंका असेल, या कामामध्ये सहभाग द्यायचा असेल, तर जरूर आमच्याशी संपर्क साधावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे. आमचं फेसबुक पेज आहे, हम चॅरिटेबल ट्रस्ट असं तुम्ही टाकलं तर ते समोर येईल. या ठिकाणी मी ती लिंकही दिलेली आहे. मला असं वाटतं की या सर्व कामामध्ये हम साथ साथ है हे आपलं जे संस्थेचं घोषवाक्य आहे ते आपल्या सर्वांचं घोषवाक्य व्हावं आणि आपण सर्वजण या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला असं वाटतं की मी पुरेसा वेळ घेतलेला आहे. तर परत एकदा शून्य ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मनपूर्वक आभार. हम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे आपले आभार आणि या ठिकाणी मला असं वाटतं की थांबायला हरकत नाही. धन्यवाद. हॅलो पित्रे साहेब. हा, शाळेचा जो फोटो तुम्ही म्हणालात तो दिसला नाही आणि तुमची कॉन्टॅक्ट असलेली जी शेवटची स्लाइड आहे ती जरा दाखवता परत. एक मिनिट. हे शाळेचे फोटो दिसतायत आता. नाही शेअर नाही झालं. एक मिनिट. हा, मी जरा परत शेअर करतो. एक मिनिट. दिसतंय आता. हा आता आलं. हा? ओके. हा, ही शाळा आहे हा. का? हा, ही शाळा आहे. हा. एका बाजूला भिंत नाहीये त्याला. बरोबर. आणि हे मी म्हटलं तसं थोडस अंधार कोठडी असल्यासारखं तळमधल्याचं एक क्लासरूम आहे. बरोबर. आणि ही त्याची जी प्लिंथ आता बांधून तयार आहे, परंतु आतमध्ये बघताय तुम्ही गवत उगवलंय. तर पुढचं काम त्यांचं तसंच बाकी राहिलंय जे आपण आता पूर्ण करू इच्छितो. हे मी म्हटलं तसं ट्रेनिंग सायन्स टीचर्स असा उपक्रम सुरू झालेला आहे. मध्यवर्गीय डॉक्टर सामंत आणि त्यांच्या उजव्या हाताला त्यांच्या पत्नी याही रिसर्च मध्ये आहेत. तर या विज्ञान शिक्षकांचं ट्रेनिंग घेण्याचं काम ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून घेत असतात. खूप छान. हे सुनील देशपांडे आमचे अध्यक्ष आणि सतीश लिमये सेक्रेटरी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत आणि अन्य सर्व ट्रस्टीज. ही फेसबुक लिंक आहे. धन्यवाद. सॉरी, मगाशी ती जरा स्लाइड्स मला वाटतं वेगवेगळ्या होत्या स्क्रीन्स, त्यामुळे ते शेअर करण्यामध्ये जरा गडबड झाली. नाही हरकत नाही. एक प्रश्न थोडासा मला वाटतं सगळ्यांच्याच मनामध्ये असावा तो की आता तुम्ही सगळेजण हे छान काम करताच आहात, पण याला आता जसं आपण म्हणू पुढील पिढीची साथ किंवा तरुणाईची साथ याला आपल्याला कशी मिळते किंवा याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? आमच्या जे आता फेसबुक पेज आहे तर मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की सगळी तरुण मंडळी ते मॅनेज करतात. म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळे अपडेट देणं वगैरे. अर्थात सगळ्यांचं व्यस्त शेड्यूल असतं त्यामुळे सगळ्या कार्यक्रमांना ते येऊ शकतात असं नाही. मगाशी मी तुम्हाला जो फोटो दाखवला 370 आणि 35 हटवल्या त्या कार्यक्रमाचा आहे, त्यालाही खूप मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती आणि याही कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती राहते. अर्थात मी म्हटलं तसं त्या व्यस्त वेळापत्रकामध्ये त्यांनी वेळ देणं हे अपेक्षा करणं खरं तर आता तेवढं चुकीचं राहतं. पण आमचा असा प्रयत्न निश्चितपणे असतो की जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी यावं, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवावा. आणखीनही काही उपक्रम मनामध्ये आहेत आणि पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं ते इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये जास्त मजा असेल. त्यामुळे आता एवढंच सांगतो की काही उपक्रम नक्की आमच्या डोक्यात आहेत आणि आम्ही ते राबवू. नक्कीच. अजून कोणाचे काही प्रश्न असतील एखादा आपण घेऊ पटकन. शैलेश सर, माझा एक छोटासा प्रश्न होता की बोला. आपण जेव्हा इकडे वस्तीमध्ये जातो, तिकडच्या भागामध्ये जातो, तर त्याला ऍक्सेप्ट करायला किती वेळ लागतो किंवा कशा पद्धतीने ते लोक ऍक्सेप्ट करतात आपल्याला? एखाद्या नवख्या ठिकाणात आपण गेलो तर काय वेळ लागतो किंवा काय करायला लागतं? हा बेसिक डोंगरीतून आपण जे विचार करतो अरे कसं काय करत असतील, हा एक प्रश्न उभा राहतो.
मुळामध्ये कसं आहे की म्हणजे मनोज आम्ही काम जे करतोय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून करतोय, तर त्यामुळे ते काम पहिल्यापासून तिकडे आहे. भारतीय शिक्षा समितीचं तर खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम उभं आहे. हा प्रश्न निश्चितपणे खोऱ्यामध्ये जाणवतो. त्या ठिकाणी जरी आपले कॉन्टॅक्ट असतील तरीही ते तसे खूप त्याला काय म्हणता येईल की दर्शनी भागात येतील असं नाही, आणि त्यामुळे मग आपण त्याला थोडीशी लिमिटेशन्स ही येतात. परंतु मी म्हटलं तसं संवादाचे पूल बांधणं हे आपलं काम आहे आणि आपण ते करूया निश्चितपणे. आणि माझी अशी खात्री आहे की या कार्यक्रमातून किंवा आमच्या अन्य उपक्रमातून असे कार्यकर्ते आम्हाला मिळतील की ज्याच्यातून हे काम अधिकाधिक आम्ही प्रभावीपणे करू शकू. निश्चितच. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊया. एक प्रश्न, दोन महत्त्वाचे प्रश्न वाटले होते असे. सगळ्या स्लाइड्स वगैरे बघून असं निश्चित काम चांगलंच आहे, प्रश्नच नाही त्यामध्ये. तर शेवटाकडे जाताना आपले देखील वेळ देऊन आमची माहिती ते मांडली त्याबद्दल आपले आणि सर्व टीमचे मनापासून आभार. आणि आमचं काम हे असंच चांगल्या प्रकारे कळाला कुठे रुजावं ही सर्वांतर्फे सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचं सत्र आपण इथे थांबवूया. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.